नमस्कार, पाहूयात विशेष बातमी. पुस्तकी ज्ञानाला कष्टाची जोड. लक्ष्मीदेवी विद्यामंदिरमध्ये भरला उत्साहवर्धक बालबाजार. पहा सविस्तर. सांगोला तालुक्यातील सोनंद येथील लक्ष्मीदेवी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर प्रशालयामध्ये नुकताच एक अनोखा उपक्रम पार पडलाय. केवळ पुस्तकी ज्ञान न देता विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून व्यवहाराचे धडे मिळावेत यासाठी शाळेच्या प्रांगणात आठवडे बाजार भरवण्यात आला होता. उपक्रमात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या शेतातील भाजीपाला आणि खाद्यपदार्थांची विक्री करत व्यावसायिक कौशल्याचा अनुभव घेतलाय. या आगळ्या वेगळ्या बाजार थाटामध्ये विद्यार्थ्यांनी आपापल्या शेतातून आणलेल्या ताज्या भाजीपाला विक्रीसाठी ठेवल्या होत्या. त्यात प्रामुख्याने कांदे, बटाटे, हिरवी मिरची, कोथिंबीर, वांगी, पालक, मेथी, गवार, मटकी, गवती चहा आणि घरगुती उत्पादनासह केवळ भाजीपालाच नव्हे तर भेळ, वडापाव, चहा, बिस्किट आणि इडली सांबार अशा चविष्ट पदार्थांचे स्टॉलमध्ये मुलांनी लावले होते. विद्यार्थ्यांनी मांडलेला हा बाजार पाहून गावातील महिला आणि पालकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. मुलांनी ग्राहकांशी संवाद साधणे, मालाचे वजन करणे आणि पैशाचे हिशोब ठेवणे या गोष्टी अत्यंत आत्मविश्वासाने केल्या. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये श्रमाची प्रतिष्ठा आणि व्यवहार चातुर्य वाढण्यास मदत झाली. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे पदाधिकारी आणि शिक्षकांनी मुलाचे मार्गदर्शन लाभले. माननीय आनंदराव भोसले, अध्यक्ष, लक्ष्मीदेवी विद्यामंदिर, माननीय रजनीताई भोसले, संस्थापिका, माननीय अदलिंगे सर, माननीय महाकाळ मॅडम यांच्यासह प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लहान वयातच मुलांना कष्टाची किंमत कळावी आणि व्यवहाराचे प्रशिक्षण मिळावे हा या उपक्रमामागचा मुख्य उद्दिष्ट होता. विद्यार्थ्यांच्या उत्साही प्रतिसादामुळे हा बाजार खऱ्या अर्थाने यशस्वी ठरला आहे. ते CBS न्यूज मराठीच्या कॅमेऱ्यामध्ये टिपत असताना काही प्रतिक्रिया समोर आल्या आहेत, त्या आपल्या समोर. तुम्ही आलात, कसं वाटतंय नेमकं? लहान मुलं विक्रेता झाले. खरेदी काय काय केलं तुम्ही आता? अच्छा, ओके, धन्यवाद. ओके, धन्यवाद. लक्ष्मीदेवी प्राथमिक व माध्यमिक उच्च विद्यामंदिर या शाळेने अतिशय स्ट्रिक्ट उपक्रम सुरू केला आहे. सध्या मुलांना मोबाईल आणि TV ह्या शिवाय दुसरं काहीच सुचत नाही. पण हा बाजार एकदम भारी बनवला आहे आणि त्याच्यामुळं काय होते, मुलांना व्यावहारिक ज्ञान चांगलं आले. त्यांच्यातील जी कमीपणा आहे, आता मी फिरताना काही काही ठिकाणी बघितलं तर मुलं आओ काका घ्या, आओ काका घ्या, आओ काका घ्या, ही जी मुलांची मानसिकता आहे ती आता मुलांची मानसिकता बदलली. आता आपण ही मुलं लहान आहेत तोपर्यंत इथं जे काय कॉलेजची मुलं आहेत, 9वी-10वीची मुलं आहेत ते सध्याला असतात, पण लहान मुलं आहेत ते अजिबात लागत नाहीत. त्या शाळेनं अतिशय एकदम उपक्रम छान केला आहे. आता काय काय खरेदी काय काय केलं तुम्ही? मी खरेदी भेळ खाल्ली आणि कवट घेतली. कवट घेतली आणि भेळ खाल्ली. धन्यवाद. नमस्ते मॅडम. नमस्ते सर. काय परिचय आपला? माझा परिचय आहे पुष्पा विठ्ठल महाकाळ, लक्ष्मीदेवी विद्यामंदिर सोनंद, मुख्याध्यापिका. आज या ठिकाणी जे तुमच्या प्रशालेच्या वतीने लहान मुलांचा बाजार भरवण्यात आलेला आहे, काय याचा संदर्भ काय? आपल्याला लहान मुलांना कसं व्यावहारिक ज्ञान येण्यासाठी किंवा आकडेमोड त्यांना कळण्यासाठी ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन या ज्या गोष्टी आहेत, तर या बाजाराच्या माध्यमातून बरेचसं त्यांना व्यावहारिक ज्ञान कळलं जातं. हा आमचा मेन उद्देश आहे की मुलांना व्यावहारिक ज्ञान कळावं. आणि तसंच यातून सुद्धा जी मोठी मुलं आहेत आपले 5 ते 8 मध्ये सुद्धा एखाद्या मुलांकडे जे स्किल आहे, जे हिडन क्वालिटीज आहे, तर ती क्वालिटी बाहेर निघावी की त्यातून त्याचं स्किल कळलं जावं. हाही एक मेन उद्देश आहे की यातून स्किलही कळलं जाते आणि मुलांना कितपत ज्ञान आहे याचंही आम्हाला माहित होतं पडतं, म्हणून आपण बाजार राबवतो सर. हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो का? हा सर, दरवर्षी हा उपक्रम आम्ही राबवतो. कसं वाटतं भाऊ? या उपक्रमाच्या माध्यमातून आम्हाला मुलांची बरीचशी व्यवहाराची उलाढाल समजून येते. लहान मुलं विक्री करताना त्यांचे छोटे छोटे अनुभव एवढे छान असतात
की ते कसं विकतायत ते स्किल त्यांचं त्यातून समजून येतं किंवा आकडेमोड करताना ते चुकतायत का परफेक्ट सांगतायत का फसले जातात का तर हे त्यातून आम्हाला समजलं जाते चांगल्या प्रकारे. ओके, धन्यवाद. आपल्याकडे CBS न्यूज मराठी चॅनेलचे संपादक चांदभैया शेख सर आणि सहसंपादक शशिकांत कोळी सर यांनी भेट दिलेली आहे स्टॉलला. धन्यवाद सर, तुम्ही आज आमच्या हा बाजार भरवणे पाठीमागे उद्देश काय आहे नेमकं? सर मुलांना म्हणजे व्यवहार ज्ञान वगैरे येण्यासाठी किंवा मोठ्या मुलांशी कसं फेसिंग करायचं वगैरे त्याच्यासाठी आपण हा बाजार ठेवलेला. पहिलाच बाजार आहे का नाही, वर्षातला? आम्ही दरवर्षी ठेवतो म्हणजे गॅदरिंग एक वर्ष असतं. अच्छा अच्छा. ओके, थँक्यू सर, धन्यवाद. भेट दिल्याबद्दल.